मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का एंजल्स असतात. मी नेहमी तुम्हाला एंजल्स बद्दल सांगत असते. खूपदा काय होतं माहिती, हे जग जे आहे ना, हे सगळं नंबरने बनलेलं आहे. आणि ह्या अंकांमध्ये अनेक गुपितं आहेत. अनेक गुपितं आपण सॉल्व्ह केलेली आहेत आणि अनेक गुपितं तशीच आहेत ज्यांच्याबद्दल आपल्याला इतकी माहितीही नाही आहे. आणि ज्याचा शोध लावायला किंवा ती उलगडायला अनेक शास्त्रज्ञ अजूनही प्रयत्न करत असतात. तर हे जे नंबरचं काउंटिंग आहे ना, हे या सगळ्या जगाशी निगडीत आहे किंवा जगाशी कनेक्टेड आहे. आणि त्यामुळे काय होतं, प्रत्येक गोष्ट जाऊन या नंबरवरती येते. पण हे नंबर आपल्या लाईफवरती वर्क करतात. 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर. तुम्ही पाहिलंय ना नेहमी की एखादा वर्ग जरी असेल तरी त्याच्यात पहिला नंबर म्हणजे हुशार, दुसरा नंबर म्हणजे हुशार, तिसरा नंबर म्हणजे हुशार, आणि जो लास्टून पहिला असतो तो त्याला काही येत नाही, त्याच्या आयुष्यात काहीच होणार नाही. हे सगळं ठरवलं जातं. त्याचप्रमाणे नंबरिंगने आपण जे चलन वापरतो ते नंबरिंग प्रमाणे असतं. 1 रुपया खूप कमी आहे, 100 रुपये त्याच्यापेक्षा चांगले आहेत, 1000 त्याच्यापेक्षा जास्त आहेत, त्याच्यानंतर लाख रुपये त्याच्यापेक्षा जास्त आहेत, करोडो त्याच्यापेक्षा जास्त आहेत, आणि त्याच्यावरती अब्जू आहेत. म्हणजे शेवटी नंबरिंग वर्क करतं. मग हे नंबरिंग जे आहेत हे इतके इम्पॉर्टंट आहेत. तुम्हाला माहिती आहे, अनेक वेळेला आपल्याला एंजेलिक नंबर्स दिसतात. म्हणजे जसे 111 आहेत, 222 आहेत, 333 आहेत, 555 आहेत, 444 आहेत. अचानक आपल्या डोळ्याच्या समोर ते नंबर येतात. म्हणजे एखादा मेसेज येईल किंवा आपण एखाद्या गाडीवरून चाललो असेल तर समोरच्या गाडीचा तो नंबर असेल, किंवा एखाद्याचा हाऊस नंबर तो असेल, किंवा एखाद्या पेपरवरती हेडिंग येईल. अशा अनेक प्रकारे आपल्याला एंजेलिक्स नंबर दिसतात. आणि आपल्याला एंजेलिक्स नंबर दिसल्यानंतर आपण काय करायला लागतो की त्यांना डिकोड करायचा प्रयत्न करतो की अरे वा, 4 टाइम एक नंबर आलाय, म्हणजे ह्याचा काय डिकोड करू शकतो, ह्याचा काय अंदाज येईल, किंवा 3 वेळा 2 दिसत आहेत, किंवा 3 वेळा 5 दिसत आहेत, 3 वेळा 7 दिसत आहेत, तर ह्याचा डिकोडिंग कसं करता येईल किंवा ह्याचा मिनिंग काय. पण मी एक गोष्ट तुम्हाला अगदी आवर्जून सांगेन, जेव्हा जेव्हा तुम्हाला नंबर दिसतात तेव्हा ह्याचा अर्थ असतो तुम्ही कुठेतरी युनिव्हर्सशी कनेक्ट होत असता. युनिव्हर्स तुम्हाला स्वतःकडे कनेक्ट करत असते. आणि त्यावेळेला फक्त तुम्हाला एकच गोष्ट सगळ्यात जास्त महत्वाची अशी आहे जी करायची असते, की फक्त युनिव्हर्सला थँक्स बोलायचं असतं. युनिव्हर्सशी कनेक्ट होताना युनिव्हर्सला आपल्या भावना कळत असतात. आपण जेव्हा त्यांना थँक्स बोलतो तेव्हा आपलं कनेक्शन जास्त मजबूत होतं. त्यामुळे जेव्हा जेव्हा तुम्हाला अशा एंजेलिक्स नंबर्स दिसतील, म्हणजे 111, 222, 333, 444, 555, तेव्हा फक्त हात जोडून थँक्यू म्हणा. थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू देवा, थँक्यू, तू माझ्याबरोबर आहेस. आणि ह्याचाच अर्थ असं असतं, हे एंजेलिक्स नंबर दिसायचा की परमेश्वर आपल्याबरोबर आहे, युनिव्हर्स आपल्याबरोबर आहे, एंजल्स आपल्याबरोबर आहेत, देवदूत आपल्याबरोबर आहेत. त्यामुळे तेव्हा फक्त थँक्स बोलायचं असतं. डिकोडिंग करायला खूप वेळ पडलेला असतो, पण जेव्हा जेव्हा असे एंजेलिक्स नंबर दिसतात तेव्हा फक्त थँक्यू बोलायचं आणि अगदी मनापासून बोलायचं. कारण कनेक्शन जे आहे ना ते हायर लेवलपर्यंत गेलेलं असतं. त्यामुळे त्यावेळेला अगदी मनापासून थँक्यू बोलायचं.